तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इंग्रजीमधील प्रोव्हर्ब्स म्हणजेच म्हणी कोणत्या आहेत, त्यांचे मराठीत अर्थ कसे आहेत याचा अभ्यास करणार आहोत. कारण की तुम्हाला परीक्षेला भाषांतरसाठी या म्हणी काय करतात, विचारल्या जातात आणि त्याचा मराठीत अर्थ लिहावा लागतो. 1 मार्काला 1 क्वेश्चन असतो आणि ह्या ज्या म्हणी आहेत ह्या तुम्हाला कायम उपयोगी पडणार आहेत. आता जर ह्या पाठ केल्या तर त्याचा उपयोग तुम्हाला पुढील परीक्षांमध्ये सुद्धा होणार आहे. त्यामुळे महत्वाच्या म्हणी आज आपण आणि त्यांचे अर्थ पाहणार आहोत. तर बघा, पहिली म्हण आहे नो पेन नो गेन. ऐकलंय कधी म्हणी? नो पेन, सगळे म्हणा नो पेन नो गेन. कष्टाविना फळ नाही. आपण मराठीत शिकलोय बघा म्हण, की कष्ट केल्याशिवाय आपल्याला कोणतेही यश किंवा फळ मिळत नाही. त्याला इंग्रजीमध्ये काय म्हणायचं? नो पेन नो गेन. आलं लक्षात? दुसरी म्हण पहा, ट्रूथ इज ऑलवेज बिटर. सत्य नेहमी कटू असते. सर्वजण म्हणा, ट्रूथ इज ऑलवेज बिटर. ट्रूथ इज ऑलवेज बिटर. सत्य नेहमी कटू असते. ही पण म्हण आपण मराठीत शिकलेलो आहोत. हा, तर कुणालाही जर का आपण खरं काहीतरी सांगायला गेलो तर त्याला ते बोचतं. पहा, तू असा आहेस तसा आहेस. जर खरं आपण त्याला सांगितलं तर त्याला वाईट वाटतं. पहा, पण सत्य नेहमी काय असतं? कटू असतं. प्राईड हॅज फॉल्स. गर्वाचे घर खाली. सगळे म्हणा, प्राईड हॅज फॉल्स. गर्वाचे घर खाली. कधीही आपण कुठल्या गोष्टीचा गर्व करायचा नाही. गर्वाचं घर नेहमी काय असतं? खाली असतं. कधी आपला पराभव होईल तिथं सांगता येत नाही. पहा, म्हणून कधी कुठल्याही गोष्टीचा कधी गर्व आपण बाळगायचा नाही. त्याला इंग्रजीमध्ये काय म्हणतात? प्राईड हॅज फॉल्स. अ वर्ड इज इनफ. सगळे म्हणा, अ वर्ड इज इनफ फॉर द वाईज. अ वर्ड इज इनफ फॉर द वाईज. शहाण्याला शब्दाचा मार. म्हणजे एखादी व्यक्ती जर का काही त्याला समजावून सांगायचं असेल तर त्याला मारण्याची गरज नसते. त्याला शब्दात समजावून सांगितलं तर तो नक्कीच काय करतो? ते बदल अंगीकारतो किंवा आपल्यात बदल घडवून आणतो. म्हणून काय म्हटलंय, प्रत्येक गोष्टीला मारूनच छान करता येते असं नाही. मार दिल्यानंच दुसऱ्याला शहाणपण येतं असं नाही. काही वेळेला आपले बोल सुद्धा, समोरची व्यक्ती जी बोलते, जी सांगते, त्यानं सुद्धा समोरच्याला काय होतं? लक्षात येतं. पहा, म्हणून काय म्हटलंय, अ वर्ड इज इनफ फॉर द वाईज. आई वडील प्रत्येक वेळेला तुम्हाला मारतात का? प्रत्येक गोष्ट मारूनच सांगतात का? नाही बघा, बऱ्याच वेळेला ते तुम्हाला समजावून सांगतात, बोलून सांगतात. तर अशा पद्धतीनं अ वर्ड इज इनफ फॉर द वाईज. शहाण्याला शब्दाचा मार. वॉल्स हॅव इयर्स. सगळे म्हणा, वॉल्स हॅव इयर्स. भिंतीला कान असतात. वॉल्स हॅव इयर्स. भिंतीला कान असतात. म्हणजे बघा, आपण प्रत्येक वेळेला काही गोष्टी बोलत असतो, चर्चा करत असतो. कधी कोणती दुसरी गोष्ट ऐकेल आणि दुसरीकडे नेऊन सांगेल आपल्याला सांगता येत नाही. म्हणून बोलताना सुद्धा दुसऱ्याबद्दल काहीतरी विचार करून, आजूबाजूला कोण आहे की नाही हे बघून आपण काय केलं पाहिजे? बोललं पाहिजे. ओके. टाइम इज मनी. वेळ अनमोल आहे. टाइम इज मनी. वेळ अनमोल आहे. बघा, एकदा गेलेला वेळ पुन्हा परत येत नाही. त्यामुळे आहे त्या वेळेचा आपण सदुपयोग करून घेतला पाहिजे. ओल्ड इज गोल्ड. ऐकलंय सगळ्यांनी? जुनं ते सोनं. जुनं ते सोनं. हेल्थ इज वेल्थ. आरोग्य हीच संपत्ती. हेल्थ इज वेल्थ. आरोग्य हीच संपत्ती. बघा, आपलं जे शरीर आहे, आपलं आरोग्य आहे, हीच खरी आपली धन दौलत आहे. बरेच जण भरपूर श्रीमंत असतात, पण श्रीमंतपणात असताना डायबिटीस होतो, बीपी, त्यामुळे खाण्यावर त्यांच्या गदा येते किंवा खाऊ पिऊ शकत नाहीत. म्हणून आपलं आरोग्य पहिलं काय केलं पाहिजे? आपण नीटनेटकं ठेवलं पाहिजे. म्हणूनच काय म्हटलंय? हेल्थ इज वेल्थ. ओके.
आता पुढची म्हण पहा, टीट फॉर टॅट, जशास तसे. सगळे म्हणा, टीट फॉर टॅट, जशास तसे. जो आपल्याशी जसं वागतो आपण त्याच्याशी तसंच वागणं शिकलं पाहिजे. जर एखादी व्यक्ती आपल्याशी चांगली वागली तर आपल्याला चांगलं वागणं गरजेचं आहे. एखादी वाईट वागली तर त्याच्याशी आपण तसंच वागणं गरजेचं आहे. म्हणून काय म्हटलेलं आहे, टीट फॉर टॅट, जशास तसे. पुढे पहा, ऑनेस्टी इज बेस्ट पॉलिसी. ऑनेस्टी इज बेस्ट पॉलिसी. आता ऑनेस्टी म्हणजे काय? प्रामाणिकपणा. तर प्रामाणिकपणा हे सर्वोत्तम धोरण आहे. आपण कधीही आपला प्रामाणिकपणा काय करायचा नाही, सोडायचा नाही. आपलं वर्तन नेहमी कसं असलं पाहिजे, वागणं, बोलणं सगळं आपलं प्रामाणिक असणं गरजेचं आहे. ऑल दॅट ग्लिटर्स इज नॉट गोल्ड. बघा सगळे म्हणा, ऑल दॅट ग्लिटर्स इज नॉट गोल्ड. ऑल दॅट ग्लिटर्स इज नॉट गोल्ड. चकाकणारे सर्व सोनेच असते असे नाही. चकाकणारे सर्व सोनेच असते असे नाही. म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला चांगलीच वाटते पण ती चांगलीच असेल हे सांगता येत नाही. पहा, एम्प्टी व्हेसल मेक्स मोर नॉइज. कसं आहे पहा, एम्प्टी व्हेसल मेक्स मोर नॉइज. आता इथं काही वेळेला तुम्ही काय करताय, शब्दशः अर्थ तयार करताय. एम्प्टी म्हणजे रिकामं, व्हेसल म्हणजे भांड, आणि तिथं तुमचा अर्थ चुकतो. तर त्याचा खरा अर्थ काय आहे, सगळे म्हणा, उथळ पाण्याला खळखळाट फार. उथळ पाण्याला खळखळाट फार. पुढे पहा, हेस्ट मेक वेस्ट. अतिघाई संकटात नाही. अतिघाई संकटात नाही. कुठल्याही गोष्टीची घाई करणं हे आपल्यासाठी काय असतं, धोकादायक असतं. तुम्हाला दरवेळेला आम्ही सांगतो पहा, परीक्षेच्या वेळेला प्रश्न व्यवस्थित वाचा, उत्तर व्यवस्थित रंगवा. काही वेळेला तुम्ही अतिघाईत काय करताय, एखादं उत्तर सोडताय, प्रश्न सोडताय. आता समजा 10वा प्रश्न सोडलाय आणि 11वा सोडवलाय, तर 11व्याचं उत्तर चुकून 10व्याला लिहिताय आणि पुढे सगळा क्रम तुमचा चुकत जातो. त्यामुळे तिथं कुठली म्हण उपयोगी पडते आपल्याला, हेस्ट मेक वेस्ट. अतिघाई संकटात नाही. फेल्युअर टीचेस सक्सेस. सगळे म्हणा, फेल्युअर टीचेस सक्सेस. अपयश ही यशाची पायरी आहे. अपयश ही यशाची पायरी आहे. कधीही आपल्याला एखाद्या वेळेला अपयश आलं म्हणून आपण आपले प्रयत्न सोडायचे नसतात. आपण आणखीन चांगला प्रयत्न करून त्या यशापर्यंत पोहोचवण्याची जिद्द मनात बाळगणं गरजेचं असतं. नंतर पहा, कट युअर कोट अकॉर्डिंग टू युअर क्लॉथ. कट युअर कोट अकॉर्डिंग टू युअर क्लॉथ. आता इथं पण शब्दशः अर्थ काही वेळेला तुम्ही लिहिताय की तुमच्याकडे जेवढं कापड आहे तेवढ्या मापाचा कोट कापा म्हणून, पण तसा अर्थ त्याचा होत नाही. कसा अर्थ होतोय, अंथरूण पाहून पाय पसरावे. काय अर्थ आहे, अंथरूण पाहून पाय पसरावे. काय अर्थ आहे रे त्याचा मराठीत, अंथरूण पाहून पाय पसरावेचा? अगदी बरोबर. तर ह्या ज्या काही आपण प्रोव्हर्ब्सचा शिकलेलो आहोत त्या पाठ करायच्या आहेत, त्यांचे मराठी अर्थ पाठ करायचे आहेत आणि परीक्षेच्या दृष्टीने आपल्याला तयारी करायची आहे. हा व्हिडिओ जर का आपल्याला आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.